सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्कार, श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत दुर्गा सप्तशती या ग्रंथाची पारायण नक्की कशी करावीत। 108 पारायणाचा संकल्प तुम्ही जर केला असेल तर ते 108 पाठ कसे वाचावेत, त्याचबरोबर जर 14 पाठ दुर्गा सप्तशतीचे तुम्ही करणार असाल तर ते कसे करावे, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे दुर्गा सप्तशती ग्रंथाची सेवा म्हणजे का करावी, ही सेवा केल्याने काय फायदे होतात, ही सेवा करण्याचे नियम काय आहेत, किंवा तुम्ही पाठ वाचन करणार आहात 108 पाठाचा संकल्प केला आहे, मध्ये सुतक सोयर आलं असेल किंवा मासिक धर्म असेल, ज्या काही अडचणी असतील तर त्यावर मात कशी करावी, या सगळ्या गोष्टींची अगदी इत्थंभूत माहिती आणि योग्य माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणं हाच या व्हिडिओचा उद्देश आहे। परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने ही कुलदेवीची सेवा आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचलेली आहे। आपण सगळ्यांच्या संग्रही हा दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ आपण जपून ठेवलेला आहे, परंतु काही सेवेकरी या ग्रंथाचं जे वाचन आहे, या ग्रंथाचे पाठ जे आहेत फक्त नवरात्रात करतात। त्याही पलीकडे काही सेवेकरी आहेत किंवा काही ज्या महिला आहेत त्या महिला ह्या कुलदेवीची सेवा अंतर्गत हे जे दुर्गा सप्तशतीचे पाठ आहेत 4 नवरात्र महत्त्वाचे मानून त्या 4 नवरात्रातच फक्त दुर्गा सप्तशतीचे पाठ करतात। मात्र परमपूज्य गुरुमाऊलींनी दिंडोरी दरबारातून असा आशीर्वाद आपल्याला दिलेला आहे की जो कोणी 108 पारायण श्री दुर्गा सप्तशतीचे 108 पारायण श्री स्वामी चैत्र सारामृताचे करेल तर त्याच्या जीवनात कुठल्याही प्रकारच्या समस्या राहणार नाहीत। ज्या काही समस्यांसाठी आपण त्रस्त असतो त्या समस्या राहणार नाहीत। म्हणून हे पारायण करणं किंवा हे पाठ वाचन करणं आपल्यासाठी अत्यंत फायदेशीर असणार आहे। बरं, आता दुर्गा सप्तशतीची जी ही सेवा आपण करतो, ही सेवा का करावी, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आई भगवतीची ही सेवा आहे आणि आपल्या कुलदेवीची सेवा म्हणून आपण ही सेवा करतो। मग कुलदेवीची सेवा का करतात, कुलदेवीची सेवा करणं इतकं क्रमप्राप्त का आहे। कुलदेवी अर्थातच आपल्या कुळाची देवी। जसं मनुष्याला जन्म घेण्यासाठी आई आणि वडील आवश्यक असतात, तसेच आपल्या कुळाला जन्म देणारे त्या कुळाचे माता पिता म्हणून आई भगवतीकडे आपण बघितलं जातं। त्याचबरोबर आपण भगवान शिवांकडे सुद्धा बघतो आणि म्हणूनच आपल्या कुळाचे कुलदेवी आणि कुलदैवत भगवान शिव आणि शक्ती दोघंही आहेत। त्या अंतर्गत आपण जी कुलदेवीची सेवा करत असतो त्या कुलदेवीच्या सेवा अंतर्गतच आपण दुर्गा सप्तशतीच्या ग्रंथाची ठराविक संख्येत पाठ करत असतो। मग आता ठराविक संख्येत म्हणजे काय, जर तुमच्यावर कुठल्याही प्रकारचं संकट असेल, मग ते आर्थिक असेल, नोकरीचं असेल, व्यवसायाचं असेल किंवा प्रापंचिक सुखात कमतरता असेल, तर त्या सगळ्या गोष्टीसाठी दुर्गा सप्तशतीचं वाचन किंवा दुर्गा सप्तशतीचे पाठ आपल्याला सांगितले जातात। ते 14च्या पटीत पाठ करावे। बरं, आता 14च्या पटीत पाठ का करावे, 14 पाठ का सांगितले जातात, आपल्या या प्रापंचिक अडचणींसाठी आपल्याला दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ सांगितले जातात। याचाच अर्थ एक नवचंडी केली की त्यानंतर आपले हे सगळे प्रश्न आपोआप सुटत असतात। मग नवचंडी हा विधी तसा खर्चिक आहे, आपण तो प्रत्येक वेळा नाही करू शकत, म्हणून मग त्यासाठी हे 14 पाठ सांगितले जातात। नवचंडी म्हटली तर 9 पाठाची नवचंडी होते एरवी विचार केला तर, मात्र 14 पाठ करणार आहोत तर ते 14 पाठ म्हणजेच एक पाठ ब्राह्मण भोजनाचा, एक पाठ अभिषेकाचा, एक पाठ तर्पणाचा, एक मार्जनाचा आणि एक हवनाचा, असे 5 ॲडिशनल पाठ म्हणजे एक नवचंडी होत असते। आणि म्हणूनच तुम्हाला मगाशी सांगितलेल्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणींवर मात करण्यासाठी हे 14 पाठाची सेवा सांगितली जाते। कुलदैवताची सेवा तशी वेगळी, परंतु कुलदेवीची सेवा आज आपण विचारात घेणार आहोत, म्हणून या ठिकाणी हे जे 14 पाठ आहेत ते या पद्धतीने करावेत। आता दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं वाचन सगळ्यात आधी कसं करावं याबद्दल आपण विचार करूया। दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं वाचन करताना सगळ्यात आधी स्वामी स्तवन वाचायला सांगितलं जातं। त्याचं कारण असं आहे, तुमच्याकडे जर गुरुचं अधिष्ठान भक्कम असेल तर तुम्ही केलेली सेवा लवकर फलद्रूप होते, कारण गुरु हे ईश्वराचंच एक रूप मानलं जातं। ईश्वर कोपला तर गुरु राखू शकतो, मात्र गुरु कोपला तर कोण राखेल, आणि त्याचमुळे हे स्वामी स्तवन आपल्याला वाचायला सांगितलं जातं। त्यानंतर देवी कवच, अर्गला स्तोत्र, किलक आणि रात्री सुक्त हे 4 स्तोत्र वाचायला सांगितले जातात। ते का सांगितले जातात, तर देवी कवच म्हणजे आपण वाचायला बसताना आपल्या आजूबाजूला ज्या काही अडीअडचणी निर्माण करणाऱ्या शक्ती असतात त्या शक्तींपासून आपल्याला संरक्षण व्हावं आणि आपण जो पाठ करणार आहोत तो पाठ अगदी व्यवस्थित आपल्याकडून व्हावा यासाठी असलेले हे 3 कवच आहेत।
ज्याला आपण देवी कवच, अर्गला स्तोत्र आणि किलक स्तोत्र म्हणतो, ते तिघही. बरं, आता रात्री सुक्त का वाचावं? रात्री सुक्त एरवी तुम्हाला एखाद्या सेवेत सुद्धा दिलं असेल, त्याचाही उल्लेख केला असेल. त्याचं कारण असं आहे, ही जी सेवा आहे, हा जो ग्रंथ आहे, हा प्रासादिक ग्रंथ जरी असला ना, तरी तो युद्धसदृश्य परिस्थिती असलेला ग्रंथ आहे. त्यातनं निर्माण होणारी जी ऊर्जा आहे ती प्रचंड आहे आणि ती ऊर्जा आपल्याला सामावून घेता यावी, आपल्याला कुठल्याही प्रकारचा निद्रानाश होऊ नये, त्रास होऊ नये, यासाठी ते रात्रीसुक्त वाचन केलं जातं. त्यानंतर पुढे 1 ते 13 अध्यायांचं वाचन करावं. 1 ते 13 अध्यायांचं वाचन केल्यानंतर तंत्रोक्त देवी सुक्त जरूर वाचावं. त्यानंतर पुढे देवीचे जे 3 रहस्य आहेत, त्यात तीनही रहस्यांचं सुद्धा आपल्याला वाचन करायचं आहे. मग ते 3 रहस्य कुठले? प्राधानिक रहस्य, वैकृतिक रहस्य आणि मूर्ती रहस्य. या 3ही रहस्यांचं आपण वाचन करून नंतर क्षमा प्रार्थना करावी. आता तुम्ही म्हणाल की 108 पाठाचा संकल्प आम्ही केलेला आहे, तर हे 108 पाठ आम्ही कशा पद्धतीने वाचन करावे? तर हे संपूर्ण पुस्तक एकदा वाचावं का? हे पुस्तक पहिल्यापासून शेवटपर्यंत पूर्ण वाचन केलं तर 1 पाठ होतो, असं आपण एरवी कोणी विचारलं तर सांगतो. मात्र प्रत्येक वेळा हे संपूर्ण पुस्तक वाचावं का? काही ठिकाणी असं सांगितलं जातं की दुर्गा सप्तशतीचे जर तुम्ही 108 पाठ करणार असाल तर त्या 108 पाठासाठी फक्त 1 ते 13 अध्याय वाचावे, शेवटी क्षमा प्रार्थना वाचावी, झालं. मात्र ही पद्धत अत्यंत चुकीची आहे. तुम्ही जेव्हा अब्जचंडी, कोटीचंडी या अंतर्गत सेवा म्हणून करणार असाल, त्यात कुठल्याही प्रकारचा तुमचा स्वार्थ नसेल, तर ती सेवा तुम्ही 1 ते 13 अध्यायापर्यंत वाचन करून त्यात नोंदणी करू शकतात. मात्र तुम्ही कुठल्याही काम्य गोष्टीसाठी संकल्प करणार असाल, तर त्या संकल्पांतर्गत संपूर्ण पाठाचं वाचन हे तुमच्याकडून झालं पाहिजे, तरच ती सेवा पूर्ण होत असते. तुम्ही 108 पाठ वाचन केले, सुरुवातीचे कवच वाचले आणि शेवटचं स्किप करून अगदी शेवटच्या पाठाला वाचन केलं, तर ती पद्धत चुकीची होते. परमपूज्य गुरुमाऊलींनी सुद्धा आपल्याला पाठ वाचनाच्या पद्धती समजून सांगताना याच पद्धतीने सांगितलेलं आहे. बरं, आता या पद्धतीने जसं पाठ आपण वाचन करणार आहोत, त्यातल्या त्यात जर समजा एखाद्या वेळेस तुम्हाला एकाच बैठकीत 2-3 पाठ करायचे असले, तर पहिल्या पाठाला तुम्ही कवच, अर्गला, किलक आणि रात्री सुक्त वाचावं. 1 ते 13 अध्यायाचं वाचन करावं आणि लगेचच 13वा अध्याय संपला की पुन्हा नव्याने 1 ते 13 अध्याय वाचन करू शकतात. मग तुम्हाला 2 पाठ करायचे असेल तर 2दा 1 ते 13 अध्याय वाचा, 3 पाठ करायचे असेल तर 3दा वाचा. त्या व्यतिरिक्त जास्त पाठ करायचे असेल तर 1 ते 13 अध्यायाचं वाचन करून शेवटच्या पाठाला तुम्ही 3ही रहस्य, तंत्रोक्त देवी सुक्त आणि क्षमा प्रार्थना वाचून जय जयकार करून पाठ संपन्न करू शकता. ही पाठाची अत्यंत सोपी, महत्त्वाची आणि प्रासादिक अशीच पद्धत आहे आणि याच पद्धतीने मार्गदर्शनातून आम्ही हे पाठ सांगत असतो. बरं, आता ह्या पाठाला जे महत्त्व आहे, दुर्गा सप्तशतीच्या 14 पाठाबद्दल माहिती सांगितली, 108 पाठ का करावेत, त्याबद्दल कसे करावेत त्याबद्दल माहिती सांगितली, 108 पाठ केल्याने कुठली फलश्रुती मिळते याबद्दल जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल, तर 108 पाठाचं वाचन जे आपण करणार आहोत ना, त्या 108 पाठाचं वाचन करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 108 पाठाचं वाचन आपण असंच करत नाही. कुठल्या तरी आपल्या एखाद्या गोष्टीच्या प्रित्यर्थ किंवा आपल्या मनोकामना प्रित्यर्थ ती पूर्ण होण्यासाठी म्हणून आपण ही सेवा करत असतो. मग ही सेवा करताना आपण काय केलं पाहिजे? सगळ्यात आधी संकल्प केला पाहिजे आणि त्या संकल्पात आपण उल्लेख केला पाहिजे किती दिवसात आणि किती पाठ तुम्ही पूर्ण करणार आहात. स्वामींच्या, गुरूंच्या साक्षीने आई भगवतीला दिलेला शब्द म्हणजे आपण केलेला संकल्प, असं साध्या सोप्या भाषेत आपण त्याची संज्ञा म्हणू शकतो. परंतु तुम्ही जेव्हा संकल्प करणार आहात त्यावेळेस हातात पाणी, तांदूळ घेऊन म्हणजे अक्षता घेऊन स्वतःचं नाव, गोत्र याचा उल्लेख करून तुम्ही कुठल्या मनोकामना प्रित्यर्थ हे पाठ करणार आहात, तर त्याचा उल्लेख करून किती कालावधीमध्ये हे पाठ पूर्ण व्हावे याची सुद्धा त्या ठिकाणी वाच्यता असावी. मग आपण जर 108 पाठ 108 दिवसात पूर्ण करण्याचा संकल्प केला असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला सोयीसुतक आलं, अडीअडचण आली, मासिक धर्म आला, तर अशा वेळेस काय करावं? तुम्ही एक्स्ट्राचे डबल पाठसुद्धा करू शकतात. सकाळ संध्याकाळ पूर्ण करून 108 दिवसातही ते पाठ पूर्ण करू शकतात. किंवा मग
नसेल तुम्हाला शक्य तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 108 दिवसात मी 108 पाठ करेल असं न करता यथा काले म्हणून, म्हणजे मला जेवढ्या कालावधीमध्ये हे पाठ करणं शक्य असेल तेवढ्या कालावधीमध्ये माझ्याकडून हे पाठ आई भगवती तू पूर्ण करून घे, अशा पद्धतीने हा संकल्प केलेला असावा. संकल्पित सेवा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. का महत्त्वाची मानली जात असावी? तर या संकल्पित सेवेला विशिष्ट एका ज्या कारणासाठी तुम्ही संकल्प केलेला आहे त्याच कारणासाठी ती वापरल्या जाते आणि ती कामना पूर्ण होते तुमची. म्हणून त्या संकल्पित सेवेला महत्त्व आहे. म्हणून सेवा करताना संकल्पित सेवा करणं तितकं गरजेचं आहे. बरं, आता दुर्गा सप्तशतीचे पाठ वाचन केल्याने कुठले लाभ होतात ते जाणून घेऊया. दुर्गा सप्तशतीचे पाठ वाचन केल्याने तुमच्या कुटुंबात आर्थिक आवक पुष्कळही असेल, परंतु आर्थिक स्थैर्य मात्र जर नसेल तर ते आर्थिक स्थैर्य कुटुंबात राहावं. चंचल असलेली लक्ष्मी आपल्या कुटुंबात स्थिर व्हावी. त्याचबरोबर तुम्ही जर नोकरी करत असाल, उद्योग व्यवसाय असेल, तर त्या उद्योग व्यवसायातून नोकरीतून तुमचे लाभ व्हावेत आणि ते व्यवस्थित चालावेत यासाठी आपल्याला दुर्गा सप्तशतीच्या पाठाची म्हणजेच कुलदेवीची सेवा सांगितली जाते. त्यानंतर ज्यांना कोणाला संतान प्राप्तीत अडथळे येत असतील तर त्या संतान प्राप्तीतील अडथळे दूर होण्यासाठी सुद्धा दुर्गा सप्तशतीचे पाठ सांगितले जातात. संतान प्राप्तीसाठी दुर्गा सप्तशतीचे पाठ 108 केले तर अतिउत्तम. दुर्गा सप्तशतीच्या पाठाला जर तुम्हाला संपुट लावून पाठ करायचे असेल तर त्याला सुद्धा एक विशिष्ट मंत्र आहे. त्या मंत्राचे संपुट लावून किंवा पल्लव लावून पाठ केले जातात. त्याबद्दल माहिती आपण जर गरज असेल तर नक्कीच एखाद्या व्हिडिओमधून सांगूया. तर त्या पद्धतीने ते पाठ केले जातात. दुर्गा सप्तशतीतलाच एक मंत्र तो दुर्गा सप्तशतीच्याच पाठाला लावून ते पाठ केले जातात. तसं पाहता दुर्गा सप्तशती अनेक प्रकारे वाचन तिचं केलं जातं. सगळ्या मनोकामना पूर्तीसाठी दुर्गा सप्तशती सारखा दुसरा ग्रंथ नाही, परंतु तरीसुद्धा प्रापंचिक माणसं असल्याने आपण साध्या सोप्या पद्धतीने ही सेवा करावी. देवीचे 5 मंत्र म्हणावे आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे पाठाचं वाचन करावं. संपूर्ण पाठ व्यवस्थित वाचन करावा, तेव्हाच तुम्हाला फलश्रुती मिळते. कधी कधी आपल्यालाही वाटतं की अरे आम्ही एवढी सेवा केली मात्र आमच्या या अडचणी तर दूर झाल्याच नाही, परंतु आपण अंतर्मनात डोकावून बघितलं का? आपण केलेली ही सेवा योग्य पद्धतीने आपल्याकडून झाली का? ती होणं तितकंच गरजेचं आहे. आता दुर्गा सप्तशतीचे फक्त विवाह नोकरी यासाठीच आहे का? नाही. आपल्या मुलांना जे काही आपण खूप चांगले संस्कार केलेत तरीसुद्धा आपलीच मुलं आपलं ऐकत नाहीत. ग्रहबाधा असेल, एखादा लहान मूल आहे आणि ते कुठल्या तरी ग्रहबाधेने किंवा त्यांच्या कुंडलीतील अशुभ ग्रहांच्या प्रभावाने त्रास देत असतील, हट्टीपणा करत असतील किंवा मानसिक त्यांनाही त्रास होत असेल, त्यासाठी सुद्धा दुर्गा सप्तशतीचे पाठवाचन केले जातात. किंवा मग अभ्यासात आपली मुलं कितीही हुशार असले आणि योग्य वेळी परीक्षेत मात्र त्यांना यश मिळत नसेल, कुठल्याही प्रकारच्या स्पर्धा परीक्षा ते देत असतील आणि तरीही त्यांना त्यात यश मिळत नसेल, तर अशा वेळेसुद्धा दुर्गा सप्तशतीच्या पाठांचं वाचन आपल्याला सांगितलं जातं आणि यथायोग्य पद्धतीने केलेली ही सेवा नक्कीच फलद्रूप होते. आई भगवतीची ही सेवा अत्यंत प्रभावी सेवा मानली जाते, म्हणून ही सेवा आपण अवश्य करावी. त्याचबरोबर दुर्गा सप्तशतीचे पाठ वाचन करताना कुठले नियम पाळावेत? साध्या सोप्या पद्धतीने दुर्गा सप्तशतीचे पाठ वाचन तुम्ही करू शकतात. कोणी करावेत हे सुद्धा सांगते. दुर्गा सप्तशतीचे पाठ वाचन करताना नियम पाळताना बघा, दुर्गा सप्तशती हा नित्यसेवेत वाचण्यासारखा ग्रंथ आहे. तुम्ही रोज नित्यसेवा म्हणून 2-2 अध्यायसुद्धा वाचन करू शकतात. मात्र तुम्हाला तुमच्या अडचणींसाठी जर दुर्गा सप्तशतीचा हा पाठ वाचन करायचा आहे, त्यात तुम्ही 108 पाठाचा संकल्प केलेला आहे, तर ते संकल्पयुक्त पाठ करताना तुम्ही इतर त्याला असे खूपसे नियम लावण्याची काहीही गरज नाही. आई भगवतीची म्हणजे आपल्या कुलदेवीची साध्या सोप्या पद्धतीने सेवा करणं गरजेचं आहे. मी यापूर्वी काही व्हिडिओमधून सांगितलेलं पण आहे. यथा देहे तथा देवे या पद्धतीने आपण देवाला नैवेद्य द्यावा, सकाळ संध्याकाळ अन्नाचा नैवेद्य द्यावा, आरती करावी, म्हणजेच आपल्या कुलदेवीची आरती केल्याने आपल्याला समृद्धता मिळते. या दुर्गा सप्तशतीच्या पाठ वाचन कालावधीमध्ये मद्यपान मांसाहार अजिबात करू नये. त्यानंतर जर तुम्हाला या सेवा करत असताना परान्न घेणं टाळता आलं तर ते अतिउत्तम असेल, परंतु एखाद्या ठिकाणी अगदीच जावं लागत असेल तर त्यालाही पर्याय नाही. पाठाचा संकल्प केलेला आहे आणि प्राकृत दुर्गा सप्तशतीच्या पाठांना फारसे नियम नाहीत. साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही हे पाठ वाचन करू शकतात. मग आता कुणी करावे?
सवाष्ण, कुमारिका किंवा विधवा पण असतील तर त्यांनीही ते पाठ वाचन करू शकतात. की मंडळी असतील, मुलं असतील तर ते सुद्धा या पाठाचं वाचन करू शकतात. कोणालाही दुर्गा सप्तशतीच्या ग्रंथाचं वाचन करता येतं. इतकंच नाही, कुलदेवीची सेवा ही कोणालाही करता येते. जरी कुलस्त्रीने ती कुलदेवीची सेवा करणं गरजेचं असेल तरीसुद्धा पुरुष महिला कुणीही या पद्धतीने या दुर्गा सप्तशतीच्या पाठाचं वाचन आणि सेवा करू शकतात. काहीही त्याला अडचण नाही आहे. तर मग अशा पद्धतीने आपण जाणून घेतलं की दुर्गा सप्तशतीच्या पाठांचं वाचन तुम्ही जर 108 पाठाचा संकल्प केला असेल किंवा मग 14 पाठाचा जरी आपला संकल्प असेल, लग्न जमत नाही आहे मग तुम्ही 14 किंवा 28 पाठ करू शकतात. तर तो जरी संकल्प असेल तरीसुद्धा तुम्ही याच पद्धतीने वाचन करावं. प्राकृत पाठ वाचन करताना असं कुठलंही बंधन नाही आहे की तुम्ही या ठराविक वेळेतच ते वाचन केलं पाहिजे. परंतु तुम्हाला जमत असेल तर तुम्ही करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला असंही बंधन नाही आहे की तुम्ही आता जेवण केलं आहे, नाश्ता केला आहे, मग तुम्ही दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ वाचन करू शकत नाही, असं अजिबात नाही आहे. तुम्ही अगदी जेवण करून मधल्या वेळेत तुम्हाला वेळ आहे त्यावेळेसुद्धा दुर्गा सप्तशतीचा पाठ वाचन करू शकतो. कारण प्राकृत पाठ वाचनाला आपल्याला जी सोय दिलेली आहे करून ती याचसाठी आहे की तुम्ही तुमच्या वेळात वेळ काढून आपल्या कुलदेवीची सेवा करावी. मनोभावे केलेल्या सेवेमुळे तुमच्या जीवनात असलेल्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होण्यास मदत होईल. त्याचबरोबर तुम्हाला प्रापंचिक सुख मिळेल. तुमचे लग्न, नोकरी, व्यवसाय किंवा मग इतरही काही अडचणी असतील तर त्या अडचणींमधून तुम्हाला बाहेर पडण्यासाठी मदत होईल. आता दुर्गा सप्तशतीचा पाठ वाचन केला तर तो पाठ वाचन केल्यानंतर श्रीसूक्त जरूर म्हणावं आणि त्याचबरोबर श्रीसूक्तासोबत सिद्धकुंजिका स्तोत्राचं सुद्धा पठण अवश्य करावं. सिद्धकुंजिका स्तोत्र हे अत्यंत शुभ, अत्यंत महत्त्वाचं आणि खूप फलदायी असलेली प्रभावी सेवा म्हणून आपण वाचन करू शकतो. त्याबद्दल आपण एखाद्या व्हिडिओमध्ये चर्चा करूयाच. आजच्या या व्हिडिओमधून दुर्गा सप्तशतीचे 108 पाठ संकल्पयुक्त कसे करावे हे आपण जाणून घेतलं. दुर्गा सप्तशतीच्या पाठाबद्दल आपण कधी विचार केला आहे का? कधीतरी कुठल्याही आई भगवतीचे कुठलीही स्तोत्रमंत्र असतील किंवा मग कुलदेवीचे काही पाठ जसं की दुर्गा सप्तशती आहे, सिद्धकुंजिका स्तोत्र आहे किंवा मग देवी अथर्वशीर्ष आहे, या सगळ्यांच्या आधी श्री गणेशाय नमः का म्हटलं जात नाही? इतर कुठलाही ग्रंथ आपण वाचायला घेतलात की सगळ्यात आधी गणेशाचं नाव घेतो, मात्र भगवतीच्या कुठल्याही स्तोत्रमंत्राच्या पूर्वी गणेशाचं नाव घेतलं जात नाही. त्याचं कारण असं आहे की गणपती बाप्पा यांच्यासाठी त्यांची आई सर्वश्रेष्ठ आहे, म्हणून आईच्या आधी गणपती बाप्पांचं म्हणजे पुत्राचं नाव घेतलं जात नाही. म्हणून श्री गणेशाय नमः कधीही म्हटलं जात नाही. तेव्हा मग आशा करते आजचा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेलच. अजूनही या संबंधित काही तुमचे जर प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारायला विसरू नका. तुम्ही विचारलेल्या प्रश्नांना उत्तर द्यायला मला नक्कीच आवडेल. आणि दुर्गा सप्तशतीसारख्या ग्रंथाला जर काही विचारायचं असेल त्या ग्रंथाबद्दल तर मला खूप आनंदसुद्धा होईल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.